हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही आमच्या हॉटेलवर निघालो आहोत. ही आहे आमची हॉटेलचं नाव आहे सरपाल कॅसल. तर बाहेर जाऊन आम्हाला नाश्ता करून निघायचं होतं. तर आम्ही ऑटो केली आणि ऑटोने निघालो. हे आहे एक पॅलेस. त्या पॅलेसमध्ये खूप सारे शूटिंग झालेले आहेत मूवीजच्या वगैरे किंवा मूवीजच्या सॉंग्सच्या. जसं की रब ने बना दी जोडी, तर त्या काकांनी सांगितलं होतं ऑटो ड्रायव्हरने, त्यांनी पूर्ण शूटिंग ह्याच पॅलेसमध्ये केली होती. हे आहे तिथलं एका चौकातलं मॉन्युमेंट. इकडे आहे एक छोटासा पॅलेस. आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो नाश्त्यासाठी. एकदम प्युअर व्हेज होती. तिथे पंजाबमध्ये जास्त प्युअर व्हेज हॉटेल्स दिसल्या होत्या. आम्ही मागं ऑर्डर केली होती आलू मटर आणि घीने फ्राय केलेली रोटी. एकदम टेस्टी जेवण होतं. तर आता आम्ही तिथं पोहोचलो आहोत. खूप ऊन होतं. 48 करायला. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. नंतर आम्ही गेलो दुर्गायाना टेम्पलमध्ये. तिथे खूप स्वच्छता होती. खूप छान होतं ते मंदिर. तुम्ही सुद्धा अमृतसरला गेला तर तिथल्या त्या टेम्पलला नक्की व्हिजिट द्या. आम्ही तिथे शूज दिले. नंतर त्यांनी एक टोकन दिलं आणि आम्ही आतमध्ये निघालो. आतमध्ये गेल्यावरती तिथं देवांना भोग चालू होता, म्हणून आम्ही 5 मिनिट तिथंच वेट केला आणि नंतर ओपन व्हायची वेट केलं. ओपन झाल्यानंतर सर्वजणांनी आतमध्ये जाऊन दर्शन केले. हे आहे आतमधली पिंड. जसं की गणपती, बजरंगबली, महादेव, पार्वती, छोटंसं देवघर आणि इकडं थोडीफार देव. इकडे झाड होतं औदुंबराचं. नंतर आम्ही पलीकडे गेलो. तिकडे होते विष्णूचं मंदिर.
ते मंदिर सुद्धा. त्याच्याच खाली अजून एक महादेवाची पिंड होती. नंतर आम्ही जायला निघालो दुर्गायांना मंदिरमध्ये. तर खाली आधी पंजाबमध्ये हे नोटीस केलं मी की पंजाबमध्ये जे पण टेम्पल्स आहे तिथे आधी जाताना पाय धुण्यासाठी थोडंसं छोटंसं पाणी ठेवतात तिथं चौकटीत. जे पण जण जाते ते पाण्यात त्या कुंडात पाय धुवून जातात. छान होतं हे मंदिर सुद्धा. बाजूने सगळीकडून पाणी होतं आणि ते पाणी देखील खूप खोल होतं. आम्ही इथं पोहोचून पाहिलं खूप वेळ थांबता आलं नाही कारण आम्हाला गोल्डन टेम्पल सुद्धा जायचं होतं. म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन केले. ते होतं 39°C. सीता, ऋषी, महादेवाची मूर्ती पाहिली आम्ही. या साईडला कृष्ण आणि बलरामची पण होती. मग नंतर आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो. तिथं गेल्यावरती वेळ भेटला असेल तर त्या मंदिराची तुम्ही प्रदक्षिणा सुद्धा करू शकतात.
विंडोमध्ये, त्यापैकी एका विंडोमध्ये आपल्याला शूज ठेवावे लागते.